मित्रांनो, तुम्ही विद्यार्थी दशेत असताना संधी फोडून सांगायची झाली तर विद्यार्थी दशेत असताना सगळेजण तुमचे हात धुवून मागे लागतात. चांगला अभ्यास कर, चांगला अभ्यास कर. पण या चांगला अभ्यास कर च्या पुढे अनेक अदृश्य चांगल्या गोष्टी असतात ज्या तुम्हालाही सतत ऐकू येतात. त्या काय असतात बरं? चांगला अभ्यास कर म्हणजे चांगले गुण मिळतील, म्हणजे चांगलं ॲडमिशन मिळेल, म्हणजे चांगली नोकरी मिळेल आणि चांगलं आयुष्य आणि चांगला पैसा. म्हणजे हे सगळं जाऊन पुढे कुठेतरी पैशाशीच थांबतं. अर्थात माझं काम 3 इडियट्सने खूप सोपं केलंय. तुम्हालाही कळत असेल की फक्त चांगल्या पैशासाठी किंवा चांगल्या प्रतिष्ठेसाठी चांगला अभ्यास करायचा नसतो. तो करायचा असतो तर स्वतःसाठी आणि स्वतःचं व्यक्तिमत्व घडण्यासाठी. जर आपण असा अभ्यास करायचा ठरवला तर त्याची सुरुवात कशापासून करायची? त्याची सुरुवात करायची वाचनापासून आणि वेगवान वाचनापासून. तुम्ही साधारणतः 3-4 वर्षाचे होता तेव्हापासून तुम्हाला वेगवेगळी अक्षरं जुळवून शब्द वाचायला शिकवलं जातं. मग तेव्हापासून अगदी घरात सामानाची पुडी म्हणून जो कागद येतो तिथपासून ते सिनेमाच्या जाहिराती आणि अभ्यास नोट्स इथपर्यंत तुम्ही सतत वाचत असता. अभ्यासाचे जे 3 महत्त्वाचे टप्पे आहेत, वाचन, लेखन आणि स्मरण, यातला सगळ्यात जास्त आणि सगळ्यात महत्त्वाचा वेळ आपण वाचन या टप्प्याला देतो. मग जो टप्पा सगळ्यात जास्त वेळ घेतोय वाचन, तोच जर वेगवान करता आला तर, म्हणजे आपल्याला वाचन वेगवान करता आलं. जो एक धडा आपण 30 मिनिटात वाचतोय तोच धडा 15 किंवा 20 मिनिटात वाचून झाला तर. नाही, मी चेष्टा करत नाहीये. खरंच तुम्ही स्वतःच्या वाचनाचा वेग वाढवू शकता. तो कसा वाढवायचा? सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगू इच्छिते, आपल्या वाचनाच्या अक्षरशः तऱ्हा असतात. पद्धती नाही बरं का, तऱ्हाच असतात. काही जण ओळींवरनं बोट फिरवत वाचतात, काही जण केसांची खेळत वाचतात, काही जण बोटात पेन फिरवतात आणि अजून जे काही रजनीकांत स्टाईल प्रकार त्या पेनाबरोबर, वहीबरोबर, गॉगल बरोबर करता येतील तसे प्रकार करत वाचतात. तर वाचनाची आदर्श पद्धत कोणती? वाचनासाठी आदर्श पद्धत म्हणजे फक्त बुब्बुळांनी, फक्त डोळ्यांनी वाचन करायचं. याचा अर्थ ज्यावेळी तुम्ही वाचन करताय त्यावेळी ओठांनी हलकेच पुटपुटणं, तोंडातल्या तोंडात जीभ घोळवत वाचणं, हे प्रकार सुद्धा पूर्णतः बंद व्हायला पाहिजेत. मग जेव्हा तुम्ही फक्त डोळ्यांनी बुब्बुळं हलवत वाचायला सुरुवात करता त्यावेळी हा वेग पुढे अजून वाढवण्यासाठी काय करायचं, असा प्रश्न तुमच्या मनात पडेल. तर आता हा वेग वाढवण्यासाठी एक छोटासा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. साधारणतः डोळ्यांनी वाचताना होतं काय, तर समजा एका वाक्यात 8 शब्द आहेत. तर आपण कशा प्रकारे वाचतो? आपण एक वाक्य घेऊया. मी भारतीय आहे, माझं देशावर प्रेम आहे. तर आपण वाचताना एकेका शब्दाकडून पुढे 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 जातो. मी भारतीय आहे, माझं देशावर प्रेम आहे. याचा अर्थ तुमची बुब्बुळं 7 वेळा पुढे गेली. 2 प्रक्रिया, पाहणे आणि पुढे जाणे, 7 वेळा तुमच्या बुब्बुळांनी ह्या प्रक्रिया केल्या. मग वाचनाचा वेग वाढवताना आपण एक गोष्ट करणार आहोत. आपल्या डोळ्यांना साधारणतः एका वेळी 1 शब्द बघायची सवय आहे. आपण त्यांना एका वेळी 2 शब्द बघायची सवय लावणार आहोत. म्हणजेच हे 7 शब्द बघण्यासाठी त्यांना फक्त 4 वेळा पुढे जावं लागेल. अर्थातच बुब्बुळांच्या फिरण्याचा वेळ वाचेल. त्यामुळे एक वाक्य अशा प्रकारे पूर्ण परिच्छेद आणि म्हणून पूर्ण पान आणि म्हणून पूर्ण धडा वाचण्याचा वेळ अर्थातच कमी होईल. मग ही सवय लावणार कशी? अचानक जर तुम्ही म्हणालात की 2 किंवा 3 शब्द एका वेळी बघ, तर ते तुमच्या डोळ्यांना पटकन जमणार नाही. म्हणून त्यासाठी आपण एक छोटीशी पद्धत वापरणार आहोत. साधारणतः 6x6 किंवा 7x7 सेंटीमीटरचा एक पांढरा शुभ्र कागद चौकोनात कापून घ्या आणि तो कागद ह्या वाचन वेगासाठी आपण वापरणार आहोत. तो कसा? पहिले 2 शब्द, ओळीचे पहिले 2 शब्द जिथे सुरू होतात त्यांच्या पुढे हा कागद तुम्हाला ठेवायचा आहे आणि त्या 2 शब्दांकडे साधारण 10 ते 15 सेकंद बघायचं आहे. अर्थातच तुमच्या डोळ्यांना एका वेळी 2 शब्द बघायची सवय होईल. त्यानंतर पहिले 2 शब्द वाचून झाल्यानंतर 3ऱ्या आणि 4थ्या शब्दाच्या पुढे ते कार्ड ठेवा. त्यामुळे आता तुमचे डोळे 3रा आणि 4था शब्द बघतील. रोज अशा प्रकारे अर्धा तास वाचन जर तुम्ही केलं, मन लावून केलं, तर थोड्याच दिवसात तुमचा वाचनाचा वेग वाढेल.